आपल्या जेवणामध्ये छोट्या मोठ्या पदार्थांचा म्हणजे ज्याला आपण जिन्नस म्हणतो अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा वापर केला जातो। अर्थात पदार्थाला चव येण्यासाठी हे सगळे छोटे मोठे जिन्नस उत्तम असतातच, पण त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा फायदा असतो। आता वेलचीचंच उदाहरण घ्या ना, वेलचीमुळे छान टेस्ट येते वेगवेगळ्या पदार्थांना, खरं आहे ना, पण त्याचबरोबर त्याचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत, तेही आपण जाणून घेऊया। आज आपण वेलचीबद्दल बोलणार आहोत। वेलचीबद्दल बोलायचं झालं तर आकाराने लहान पण गुणाने महान असं नक्कीच बोलता येईल। प्रामुख्याने मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी वेलची, मुरंब्यामध्ये किंवा मिठाईत वापरली जाणारी वेलची ही फक्त स्वादच देत नाही तर यात औषधी गुणधर्मही भरपूर आहेत। उलटी, खोकला, रक्तविकार, हृदयविकार, मूत्राशयाचे विकार, डोक्याचे विकार अशा अनेक विकारांवर वेलची फारच उपयोगी ठरते। अपचन होत असेल, करपट ढेकऱ्या येत असतील, भूक लागत नसेल तर यावर वेलचीसारखा दुसरा उपाय नाही। अजीर्णावर वेलचीचं सरबत फारच उपयुक्त ठरतं। 10 वेलच्या घेऊन ते पाण्यात उकळावे व ते पाणी निम्मे करावे व हे पाणी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहावे। अजीर्णाचा त्रास पूर्णपणे बरा होऊन जातो। जर उलटीचा त्रास होत असेल तर त्यावर वेलचीचा काढा फारच उपयुक्त ठरतो। दिवसभरामध्ये 4-4 चमचे हा काढा सतत घेत राहावा। कफ व खोकल्याचा त्रास होत असल्यास वेलची व सुंठीचे चूर्ण एकत्र करून त्यात मध घालून ते सेवन केल्याने, त्याचे चाटण घेतल्याने आराम मिळतो। जर कुठल्याही कारणाने पोटाचा त्रास झाला असेल, पोटफुगी झाली असेल तर अर्धा ग्राम वेलचीचे चूर्ण घ्यावे, त्यात पाव ग्राम भाजलेले हिंग घालावे व ते अर्ध्या लिंबूसोबत घेतल्याने पोटातील गॅस पूर्णपणे निघून जाते आणि आराम मिळतो। लघवी करताना जळजळ होत असेल तर वेलचीचा चहा हा फारच गुणकारी ठरतो। 200 ml पाणी व दूध एकत्र करून त्यात 10 वेलच्या कुटून घालाव्या व हा चहा उकळल्यावर त्यात साखर मिसळून हा चहा दिवसातून 4 वेळा घेतल्याने लघवीची जळजळ पूर्णपणे निघून जाते। जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेलचीच्या गोळ्या घेतल्याने त्वरित आराम मिळतो। वेलचीच्या गोळ्या बनवण्यासाठी 21 वेलचीचं चूर्ण घ्यावं व त्यात 2 चिमूट पिंपळीचे घालावे आणि ते भिजेल इतके मध घालून गोळ्या बनवाव्यात। ह्या गोळ्या डोके दुखल्यावर 2-3 खाल्ल्याने आराम मिळतो। हृदयविकारात वेलची फारच उपयोगी ठरते। वेलचीचे दाणे आणि पिंपळ मुळाचे चूर्ण एकत्र करून रोज सकाळी घेतल्याने हृदयविकार बरा होतो, हृदय सदृढ होते। हातापायाची आग होत असल्यास, लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास किंवा शरीराचा दाह होत असल्यास आवळ्याच्या रसाबरोबर वेलची खाल्ल्याने आराम मिळतो। वेलची बदामाचा हलवा नियमित सेवन केल्याने डोळे सतेज होतात आणि शरीरसुद्धा सदृढ बनते। म्हणून वेलची आपण नियमित सेवन केलं पाहिजे, त्याने आपल्याला बरेचसे फायदे मिळतात।